तुझे पैसे ट्रान्सफर झाले? झाले. चल आपण जाऊया बाहेर आणि घेऊन येऊ पैसे. ठीक आहे, मी रेडी होते, मग जाऊया. थांब. सकाळपासून एक मेसेज नाही आला यार याचा. खूपच चिडलाय बहुतेक. नाही येऊ शकत, माझं जावं लागतंय पुण्याला खरंच. सगळे ड्रीम स्टॅटर झाले माझं काय होणार नाहीये. केडीला कळवते, मी चालले, मी जाते आता खरंच. हा बोल शने. केड्या, मी चालले पुण्याला कायमची. बाय. काय पुण्याला? का काय अरे काहीच ऐकत नाहीये माझं. अगं मग समजावून सांग ना त्याला. अरे समजवलं नाही ना, तू ऐकूनच घेत नाहीये ना. अरे यार तू पण ना. थांब मला जरा विचार करू दे. चला विचार. अगं विचार करतोय ना, थांब ना थोडा वेळ. हा शने. हा एक सॉलिड आयडिया आली. म्हणजे एकदम फिल्मी आहे. हा फिल्मी. मी आणि गॅरी युरोप टूरला जायचं आणि तिथे प्रेमात पडायचं ना. खरं सांग, हीच आयडिया आहे ना. इथे तुला सोसायटीच्या बाहेर पडता येत नाहीये आणि युरोप टूरला जाते. नाही तर काय. अगं हे बघ, म्हणजे काय ना, गॅरीला मनवण्यासाठी आणि त्याच्याकडनं थोडेफार पैसे काढण्यासाठी सॉलिड आयडिया सुचली आहे मला. हो सांग ना लवकर. सांगतो ना, ऐकून तर घे. सपोज तू किडनॅप झाली. व्हॉट? अगं म्हणजे हॅलो, म्हणजे खरोखर नाही, खोटं खोटं किडनॅप झालीये असं आपण गॅरीला दाखवायचं. म्हणजे काय होईल ना, तो इमोशनल होईल. हा, आणि मग आपण त्याच्याकडनं हवे तेवढे पैसे मागू शकतो ना. काय गॉड केड्या, काय डोकं यार तुझं. मस्त आयडिया एकदम. मग तुझंही काम होईल आणि माझंही काम होईल. फक्त एक काम कर ना, ईशाला जरा कॉन्फिडन्स मध्ये घे, तिला नीट समजून सांग. ओ तिला पण किडनॅप करायचं ना. यार तू स्वतःचं डोकं नको चालवू ना शन्या. तू राहू दे ना, मी जेवढं सांगतो तेवढंच कर ना प्लीज. अरे ईशाला पण होऊ दे ना माझ्यासोबत किडनॅप. मी बोर होईन यार एकटे तिथे. प्लीज ना. किडनॅपिंग म्हणजे पिकनिक आहे का दोघींनी सोबत जायला? आणि ती तिथे राहायला हवी घरात. म्हणजे गॅरी काय करतोय काय नाही आपल्याला कसं कळेल, नाही का? हा, तर मी काय सांगत होतो, तू एक काम कर यार, तू मला येऊन भेट. आपण तिथे भेटूया आणि सगळं ठरवूया. ओके? हा ठीक आहे निघते. ओके बाय बाय. ईशा बाहेर लवकर. तर काय माझं आवरलं नाही अजून. तू अचानक सॅड पासून काय नाचतेस? मी आज किडनॅप होणार आहे. शनाया कुठे? शनाया कुठे? नाहीये ती. नाहीये म्हणजे? पुण्याला गेली सकाळीच. काय? अशी कशी गेली न सांगता पुण्याला? आय डोंट नो, मी खूप ट्राय केलं तिला थांबवायला. हो मी पण फोन केला, ती उचलतच नाहीये फोन. हा, आता ती चिडली आहे ना तुमच्यावर. चिडली म्हणून काय? तिचंच फोन. हॅलो बच्चा, कुठेस तू? मी कधीच तुला शोधतो. कुठेस तू? कौन बच्चा? किसका बच्चा? हॅलो हॅलो. पटिया गया बुड्ढा. बुड्ढा नको ना म्हणून. हॅलो, हुज दिस? हेलो मिस्टर गुरुनाथ सुबेदार, तुम्हारी गर्लफ्रेंड हमारे कब्जे में है. कब्जे में? व्हाट? हु इज दिस? हिंदी में बात करो, अंग्रेजी में नहीं. टेल मी हु इज दिस? अरे मराठीत बोलला बाबा, कळतं मला. कोण बोलतंय? काय चाललंय फालतूपणा? कब्जे में म्हणजे तुम्ही किडनॅप केले तिला? कोण बोलतंय? काय चाललंय? ती प्रश्न विचारतो. बोल ना तू. हेलो, तुम्हारी गर्लफ्रेंड हमारे कब्जे में है. तुम आम खाओ,
गुठलियां मत गिनो। कुठली म्हणजे? कसल्या गुठल्या? कोण बोलतंय? अरे तुम 1 लाख रुपया लेके महाकाली के मंदिर के पीछे आ जाओ। 1 लाख? अरे बहुत सस्ते का सौदा है, सुनाया है इसलिए। कीमत 1 लाख आहे का? तुम चुपचाप पैसा लेके पहुंच जाओ, वरना लड़की का नाही प्लीज तुम्ही काही करू नका प्लीज. नको ना, पण 1 लाख रुपए घेऊन महाकाली मंदिरच्या मागे ये, नहीं तो तुम्हारे बच्चे के टुकड़े टुकड़े करके बच्चों में बांट दूंगा। नाही पण शनाया तुमच्याच ताब्यात याचा काय पुरावा आहे? अरे उसी के फोन से बोल रहा ना, और हाँ, पुलिस को खबर करने की हिम्मत मत करना बरखुरदार। अगर ऐसा करोगे तो सनाया की उंगली काट के कुरियर से भेज दूंगा तुम्हें गिफ्ट। हॅलो, काय झालं? कोणाचा फोन होता? शनायाला कोणीतरी किडनॅप केलं. व्हॉट? सगळ्यात किडनॅप झाली? हो ना. यार, तरी मला वाटतच होतं कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. काय? हा, म्हणजे तिच्या मागे कोणीतरी असं मला वाटत होतं. अगं मग मला सांगायचं नाहीस का तू? मी तुम्हाला कसं सांगणार डायरेक्ट? त्यात तुम्ही तिच्यावर एवढ्या चिडल्या होतात, माझं तर काय ऐकू. काय तू पण ना, मी आता हे कितीच पडलं कळतंय ना तुला. सॉरी, पण आता तिचं काय करायचं? मला तेच कळत नाही, माझं डोकंच बधीर झालंय, मला कळतच नाही. आपण एक काम करूया, मी आता पोलिसांकडे जातो, त्यांना सगळी केस सांगतो. नको नको, तुम्ही फिल्म्स नाही बघत का? पण जर कंप्लेंट केली आणि त्या गुंडांना ते कळलं तर ते तिला असं बांधून ठेवतील, धरून मारतील वगैरे. नाही तसं नको व्हायला काही. तुम्ही 1 लाख रुपये द्यायला तुम्हाला कमी वाटतंय का ते सनायासमोर? हे बघा, तुम्ही ते देऊन टाका ना तिला. त्यांनी काहीतरी हातपाय तोडले वगैरे तर. नाही हे बघ असं काही होणार नाही. मी काढतो ना, मी असं करतो, मी आधी बँकेत जातो, 1 लाख रुपये काढतो आणि मग केडीला काढतो. नाही मी आधी केडीला मी फोन करतो, मग 1 लाख रुपये काढतो. केडीला फोन करतो मी. थांब. केडी कशाला? अरे एक बरं आहे ना, कुणीतरी बरोबर असलेलं एक बरं पडेल ना. मी एकटा काय करणार. पुण्याला केडीचा. हेलो हॅलो केडी. हा बोल डार्लिंग बोल. ऐक ते डार्लिंग बिर्लिंग बाजूला ठेवा. आई तिथे लफडा झाले यार. पुन्हा लफडा गेले तू. अरे मला तर एका माणसाचा फोन आला शनायाच्या फोनवरून, आणि तो म्हणतो तिला किडनॅप केलं. मीच केला होता. हा, मीच ऐकतोय तुझं. बोल 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 ऐकतोय. तू फालतूपणा बंद कर. हे बघ त्याचा मला फोन आला, तो म्हणतो किडनॅप केलं शनायाला आणि 1 लाख रुपये मागतो यार. 1 लाख? अरे बापरे अरे देवा. ओ माय गॉड. हॅलो थांब ना, तू ऐक ना, स्वतःच काय लावलंय. मी काय बोलतो इथे. अरे तुझंच ऐकतोय बाबा. अरे खूप टेन्शन वाली गोष्ट आहे ही तर. तुझ्याकडे आहे ना 1 लाख रुपये बँकेत? नाही ऐक तू माझं. हे बघ मला काय वाटतं, म्हणजे तुला काय वाटतं ते तू पण सांग. मला असं वाटतं आपण आधी पोलिसांना. पोलिसात नको जाऊस. हे ऐक. अरे यार, पोलिसांकडे कशाला जायचं? आपण शनायाला सोडून आणू रे. तू फक्त 1 लाख रुपये नाही देऊ शकत आपल्या शनायासाठी? अरे किती छान आहे आपली शनाया. तिच्यासाठी 1 लाख रुपये नाही देऊ शकत तू? हा नाही मी तोच विचार करत होतो. म्हणजे मी तेच सांगणार होतो. मी एक काम करतो. मी जाऊन आधी पैसे काढतो बँकेतून आणि तू मला भेट आताच्या आता. याला कॅफे आरामाला भेट मला. हा मी तिथेच आहे. काय म्हणजे मी तिथेच आसपास आहे रे. मी लगेच पोचतो. तू ये पटापटी. हा प्लीज यार. काय मला खरंच टेन्शन आलं यार. केड तू भेट मला भेट. येतोय तो. मी जातो, कॅश काढतो आणि केडीला भेटतो. तू टेन्शन. मी आलो. शनाला काही व्हायला नको.
शेण्या किडनॅप झाली. किडनॅप झाली ना. आता राधिका ताईनं जाऊन सांगतेच मी. राधिका केला बाई नाश्ता केलास तू? हो आई, डबा घेतला? घेतला. गुरु गेला का? माहित नाही. गुरुकडे जरा लक्ष ठेव बरं. का? मला वाटते काहीतरी गडबड आहे. शनय आहे ना आजकाल त्यासोबत नसते बरं. समित्र बरोबर काहीतरी झालं ना ते, त्यानंतर बिनसलं दोघांचं. ताई ताई काय? शेण्याला ना किडनॅप केलंय. काय? हा साहेबांना फोनवर बोलताना ऐकलं ना म्या. किडनॅप? हा ते पळवून नेतात आणि पैसे मागतात ते तसलं काहीतरी. त्याच्यासाठी कोण पैसे मागणार आहे? जाऊ दे. ते काही किती खरं सांगते का हो, तिला किडनॅप केलंय? हो ना आई, देवा शपथ मी कशा बाई खोटं बोलू. हो साहेबांना बोलताना ऐकलं ना मी. बरं झालं बाई, खूप चांगलं झालं. राहू दे तिला किडनॅपच. मालेकाच्या पाठची बला गेली. भला नाही आई, कीड गेली कीड. बस तू बस, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. नका नका मी करते चहा. साहेबांचे आता डोळे उघडतील बघा. मेरा बापा, तिला किडनॅपच राहू दे बाप्पा. गुरु कुठल्याही क्षणी इथे पोहोचणार आहे. हा, त्याच्या आधी तू 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 जा. मला जरा फ्रेश होऊ दे ना प्लीज. छान दिसतेस. आता आणखी काय फ्रेश होणार आहेस तू? नको ना, मी ऍटलीस्ट आरशात तरी बघते ना प्लीज यार. गॅरी आला मला सेव्ह करायला की मी छान दिसले पाहिजे ना. ए हॅलो, बाहेर जाऊन कुणालाही दिसू नको तू. म्हणजे कुणाला कळलं ना तू किडनॅप झालीये तर कर्णोपकरणी ही बातमी. भारी वर्ड आहे. काय वर्ड आता करणं? कर्णोपकरणी गुजराती आहे ना? अगं नाही ना ग, कर्णोपकरणी म्हणजे न्यूज स्प्रेड व्हायला नको. हा, तू आता गायब हो, गायब. हो, आणि जाऊ कुठे? जाऊ कुठे? अगं मी मेसेज करून सांगतो ना तुला माझ्या मोबाईलवरनं. नाही, एक मिनिट. माझा मोबाईल तू ठेव, तुझा मोबाईल मी ठेवतो आणि मी तुझ्या मोबाईलवरनं माझ्या मोबाईलवर मेसेज करतो. कारण गुरुचा फोन तुझ्या मोबाईलवर येईल तेव्हा तो माझ्याजवळ असायला हवा ना. ओके, खूप कन्फ्युजन आहे. पण मला सांग आता मी एवढा फिरू कुठे उन्हात? यार कुठे फिरणं यार. आता बघ ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना डार्लिंग. हा, 1 लाख रुपये मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यासाठी मी टॅन होते आता. बाय द वे, तुझा फ्रेंड येणार आहे ना? हो, तो येणार आहे. आणि हो, तू त्याला असं सांग की मला असं खुर्चीला बांधून ठेव म्हणून. ए नाही, मी नाही सांगणार असं काहीतरी. काय? हॅलो, गुरु आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे ना की तुझं खरंच किडनॅपिंग झालंय म्हणून. हा, यार म्हणून तू माझा फ्रेंड आहेस. ती समजावून सांगावं लागतं यार या मुलीला. जा आता. गेले हे बघ, पोचले बघ. एक काम झालं, आता गॅरी आल्यावर दुसरं काम. किती काम करावं लागतं यार मला पैसे कमवायला. अरे आला तू गॅरी. ठीक आहे, अजून कोणी आलो होतो तिथे? अरे ते चनाया आणि मी आम्ही दोघे ज्यूस प्यायचो ना नेहमी, म्हणून मी 2 ग्लास भरून ठेवले रे. तिच्यासाठी पण 1 भरला, पण 2 ग्लास ते मी ज्यूस पितोय रे. आपली चनाया. रडू नकोस रे, काय वेडेपणा चाललाय. कुणी किडनॅप केलं असेल तर तिला. हे जर मला माहिती असतं तर मी पोलिसांना सांगून. पोलीस कशाला? म्हणजे पोलीस नको. का, काय झालं? त्या किडनॅपरने काही केलं म्हणजे तिला. ते तिचं पोट कापून गिफ्ट म्हणून पाठवतील तुला. तुला कसं? अरे तू किडनॅपर हेच म्हणाला होता मला फोनवर. पैसे आणले ना तू? हा हा, पैसे आणले मी. 1 लाखाची सोय केली. फक्त 1 लाख? अरे मग किती, 1 लाखच ठरले होते ना. अरे म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लागतो यार, त्याच्यावरही लागेल नाही का? एवढ्या काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. इथे माझी मनस्थिती काय, तू काय बोलतोय? बरं आणलंय का पैसे? दे, चल दे. तुला? अरे म्हणजे गॅरी, आपण दोघे मिळून पैसे घेऊन जाऊ रे आणि त्या सनयाला सोडवून आणू. म्हणजे फार वेळ तिथे ठेवणं बरं नाही. मी असं ऐकलंय, किडनॅपर्सला खूप टाळमटाळ केली ना तर ते किडनॅप केलेल्या व्यक्तीला हरॅस करतात,
आपल्या शहराला arrange केलं पण. तू हे बघ, रडू नको, काही होणार नाही. मी असं करतो, आत्ताच्या आत्ता त्या किडनॅपर्सला फोन करतो आणि त्यांना सांगतो पैसे रेडी आहेत, मी येतो. कर फोन कर. सनायाचा फोन माझ्याच आता नको करू, आता नको करू. का? आता म्हणजे हा अरे इथे ती गरम आहे. तू बाहेर जा, गाडीत बस, एसी लाव, शांतपणे फोन कर. तू काय याच्यात काही मिक्स करून पितोयस का? काही काय बोलतोस? साधं सांगायचं त्याला पैशांची सोय झाली, शनायाला सोडू द्या ते. अरे नको म्हटलं तर इथे सगळी पब्लिक आहे यार, कोणाला कळायला नको ना ती किडनॅप झाली आहे म्हणून. तू जा, मी बिल पे करतो. हा, तू बिल पे करणार? पैसे तू दे, मी पे करतो. युजलेस. हे घे हा, आणि पुरतील. लवकर ये. हा ए बिल दे रे. हॅलो. हा, मी बोलतोय गुरुनाथ सुभेदार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे पैसे रेडी ठेवले. तुम्ही प्लीज शनायाला काही करू नका. मी तुम्हाला लगेच भेटून पैसे देतो. आम्हाला नव्या नोटा लागतील. आम्ही फक्त नव्या नोटा घेतो. 1 लाखाच्या नव्या नोटा आणा. 1 रुपया पण कमी नको, नाहीतर तिचे 101 तुकडे करील. अरे गंमत, आम्ही नाटकात काम करतो मी म्हणून. जा तू जा. सॉरी, बिल घेऊन जा. हे घे. कुठे होतो मी? ते काहीतरी तुम्ही तुकडे तुकडे वगैरे म्हणत. तुकडे नाही, तुकडे तुकडे करू आम्ही तिथे. नाही, प्लीज तुम्ही असं काही करू नका. हे बघा, मी पैसे देतो ना तुम्हाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हा, मी लगेच येतो पैसे घेऊन. तुम्ही प्लीज शनायाला काही करू नका, प्लीज. मग मी सांगितलेल्या जागेवर येऊन पोहोचा, नाहीतर तिला पोहोचवेल. हॅलो, गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग मिसेस सुभेदार. काही काम होतं का? नाही म्हणजे इतक्या सकाळी फोन केला? तुम्हाला कॉंग्रॅट्स करायला फोन केला. जीवन कंपनीतर्फे तुमचं अभिनंदन करायला फोन केला. थँक्यू सो मच सर. तुम्ही जी आयडिया दिलीत ना, ती खूप पसंतीस उतरली लोकांच्या. लाईक्स मिळाले, खूप कॉमेंट्स आहेत आणि पुष्कळ चांगला रिस्पॉन्स आहे. खूप बरं वाटतंय सर. का चांगला रिस्पॉन्स आहे? खूप आवडली आहे तुमची कल्पना लोकांना. खरं म्हणजे गुरुनाथ सुभेदारांच्या आयडियावर जे लाईक्स मिळाले ते पाहून मला असं वाटलं होतं की तुमची कल्पना तितकीशी आवडणार नाही लोकांना, अपील होणार नाही. पण तसं नव्हतं. त्यांना तुमची कल्पना नुसती आवडली नाही तर अप्रिशिएट झालीये आणि याचा परिणाम आपल्या प्रॉडक्ट सेलवर नक्की होणार. हो सर. आणि सर खरंच खूप बरं वाटतंय. मी स्वतःहून फोन केला. थँक्यू सो मच. माय प्लेजर. थँक्यू सर. फोन ठेवते. हा, बाय. दादा. यार, गॅरीने आधीच बघितलंय, अजून कोणी बघायला नको. किड्या कुठे राहिलाय? उगाच उन्हात फिरवतोय मला. खेड्याचा मेसेज. महाखाली मंदिराच्या मागे भेट. भैरवनाथ नावाचा माणूस होता.